नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुरडई कांदा। ही आहे आपली कुरडई कांद्याची रेसिपी आणि एकदम सोपी आहे। भाजीला काय नसेल आणि आपल्या तोंडाला चव येत नसेल तर आपण ही भाजी बनवायची कुरडई कांद्याची। मी इथं 2-3 कुरडया भिजत टाकल्यात आणि आता आपण ह्याच्यात थोडंसं तेल घेतले कढईत आणि त्यात जिरा मोहरीची फोडणी करून घेऊया। आणि त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्ही आता पाहालच। थोडीशी कढीपत्ता टाकलाय मस्त असं ह्याच्यात। आता ह्यातच 2-3 मिरच्या मी कट करून घेतल्यात, कमी तिखटाच्या आहेत फोडणीला। आणि ह्याच्यामध्ये हा कांदा, हे 2 कांदे छोटे कट करून घेतलेत बारीक, ते पण आपण करणार आहोत। आणि कुरडई कांदा करण्यासाठी कांदा हा मेन आहे। तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता, तुम्हाला जितकी भाजी बनवायची त्यानुसार। तर मी इथं चांगले 2 कांदे घेतलेले आहेत बऱ्यापैकी। आणि आता छान कांदा परतवून घ्यायचा आपल्याला तेलावरती। आणि ही जी कुरडई आहे ही पण आता मी कुस्करून ह्यात टाकणार आहे। मी थोडी पाण्यात भिजत ठेवली होती, 1-2 मिनटं, नाही 5 मिनटं ठेवली होती, सॉरी, भाज्या वगैरे चिरेपर्यंत। आणि आता ही थोडीशी मऊ झालेली आहे। आता ही थोडी तोडून आपण ह्या कांद्यात टाकायची, म्हणजे काय होणार, कांद्यात परतली बी जाणार आणि थोडी सॉफ्ट पण होणार, कारण कुरडई कडक असते ना त्यामुळे। आणि ही छान हलवून घ्यायची। कुणाकुणाला आवडती कुरडई कांद्याची भाजी। पहिलं आम्ही गावाकडं खूप भाजीला काय नसलं की असं बनवायचं, कुरडई कांदा पातळ रश्श्याची पण बनवायचं। म्हणजे कसं असं एकदम पातळ पाणी वतायचं 2 तांबे आणि पातळ भाजी भाकरीबरोबर रानात खायला। कुरडई कांदा, कांदवणी अशा भाज्या असायच्या पहिल्या भाजीला काय नसेल तर। पण कुरडई कांदा आमच्या इथं खूप आवडतो, त्यामुळं मी आता हा बनवत आहे। इथं 1 टमाटर कट करून घेतले बारीक, ते पण आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि छान परतूया। आणि सगळ्यांनी प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। आणि लाईक करत नाही कोण, प्लीज लाईक करत जा। आणि हे पहा, ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकले। ह्यात असं काय जास्त वाटण वगैरे काय टाकावं लागत नाही। 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। आणि मी कांद्यात पण थोडंसं मीठ टाकलं होतं भाजताना। थोडीशी कोथिंबीर आत्ता टाकून घेते, थोडीशी नंतर टाकते, आहे जास्त म्हणून। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कुरडई जी आपण भिजायला घातली होती ती चांगली भिजलेली नाही आहे, थोडीशी कडकच आहे। त्यामुळे आपण यात थोडंसं 1 ग्लासभर पाणी टाकणार आहोत, ज्यामुळं ते पाण्यामध्ये कांदा आणि ती कुरडई वगैरे सगळं छान शिजेल आणि एकजीव होईल ह्याचा। आणि एकजीव झाल्यामुळं काय होईल, मस्त चव येईल। आता हे पहा, मी या वाटीमध्ये एवढं पाणी टाकलं आहे आणि आता हे आपण झाकून ठेवणार आहोत। पाणी हे आटलं जाणार आहे, भाजी तशी सुक्कीच होणार आहे, पाहू शकता तुम्ही। हे पहा, आता हे झाकून ठेवले मी 1-5-10 मिनटं। आता हे आपण झाकलेलं बघूया। मी तोपर्यंत भाकरी करून घेतल्या 2, भाजी होईपर्यंत। छान आपली भाजी शिजलेली आहे, इथं पाहू शकता। मस्त सगळं पाणी वगैरे आटलेलं आहे आणि पकड नाही, एका हातात मोबाईल घेतला तर कढई सटकते। हे पहा किती छान झाली भाजी। आणि कुरडई कांदा म्हणतात ह्याला, तुम्ही काय म्हणता तुमच्याकडे नक्की कमेंटमध्ये सांगा मला। आमच्याकडे तर कुरडई कांदा म्हणतो आम्ही। आणि थोडीशी कोथिंबीर आता वरतून परत टाकूया। आणि आता माझं कुरडई कांदा आणि भाकरी झालेली आहे। ही पहा, मस्त डिशमध्ये कुरडई कांदा आणि मस्त अशी ज्वारीची भाकरी। कुणाकुणाला आवडती ज्वारीची भाकरी